संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यामध्ये आगमन झालंय। शिरूर शहरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं फटाके आणि ढोल ताशे वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। या पालखीचा बीडमध्ये 3 दिवस मुक्काम असणार आहे। राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून एकनाथांच्या पालखीची ओळख आहे। यावर्षी चांदीचा रथ घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होतीये। शिरूर शहरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दिंडीचं फटाके आणि ढोल वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। पायघड्या टाकून त्यावरती ही पालखी पुढे जाते। गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा शिरूरकरांनी कायम ठेवली आहे। पालखी दिंडी शिरूरमध्ये आल्यानंतर घरोघरी या पालखीमधील वारकऱ्यांना फराळाचं वाटप केलं जातं आणि या पालखी दिंडीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक देखील बघायला मिळतं। स्थानिक मुस्लिम नागरिकांच्या वतीनं पालखीमधील वारकऱ्यांना केळी आणि फराळाचं वाटप करण्यात आलं। पालखी रथातून उतरवून इथल्या नागरिक खांदा देऊन गावामध्ये घेऊन जातात आणि दुपारपर्यंत ही पालखी शिरूर इथल्या हनुमान मंदिरामध्ये ठेवण्यात येते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहे। सुरेश, एकनाथांची पालखी आहे शिरूरमध्ये, काय माहिती, कसं आहे वातावरण तिकडचं? एकनाथांची पालखी देखील शिरूरमध्ये आहे आणि त्याचबरोबर जी शिरूरमधील मानाच्या पालख्या महत्त्वाच्या समजल्या जातात त्याच्यामध्ये एकनाथांची पालखी आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर यावर्षी एकनाथांच्या पालखीला जवळपास 1.5 कोटी रुपयाचा चांदीचा रथ देखील तयार करण्यात आला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये या पालखीचा 3 दिवसाचा मुक्काम आहे। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या जे काही संत मालिका आहे यातल्या प्रमुख संतांच्या ज्या पालख्या असतात त्याच्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर सासवडमधून सोपान काकांच्या पालखीचा देखील आज प्रस्थान होणार आहे। मी त्या रथाच्या जवळ आहे, सोपान काकांच्या रथाच्या जवळ आपण पाहतो अशा पद्धतीने रथ सजवला गेलेला आहे आणि आता जो प्रस्थानचा सोहळा आहे तो प्रस्थानचा सोहळा देखील थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। पालखीची जी विधिवत पूजा आहे ती देखील केली जाते। सकाळचे जे काही नित्यनेम आहेत ते नित्यनेम देखील केले जाणार आहेत। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने पालखी सजवली जाते भाविकांची दर्शनासाठी देखील गर्दी आलेली आहे आणि एकंदरीत जर या आजची सोपान काकांच्या पालखीचं जर बघितलं तर 113 दिंड्या यामध्ये सहभागी होतात आणि प्रस्थानचा सोहळा देखील भव्य दिवस सोहळा असतो। विश्वस्त मंडळी त्याचबरोबर इथलचे स्थानिकचे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील सहभागी होतात आणि आज सासवडमध्ये जर बघितलं तर सोपान काका आणि ज्ञानेश्वर महाराज हे एकत्रित आहेत, त्यामुळे बंधूंची भेट देखील या ठिकाणी होते। म्हणजे सोपान काकांची पालखीचा जो नैवेद्य आहे, समाधीचा नैवेद्य हा माऊलींच्या पालखीकडे जातो आणि माऊलींच्या पालखीचा नैवेद्य हा सोपान काकांकडे येतो। ही एक बंधू भेट समजली जाते आणि हा जो पालखी सोहळा आहे हा प्रस्थान ठेवणार आहे। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर आज सासवडमध्ये भाविकांचा खूप मोठा मेळा भरलेला आहे का तर दोन्ही पालख्यांचे भाविक हे एकत्रित आलेले आहेत आणि आज सोपान काकांचा आता प्रस्थान झाल्यानंतर सोपान काकांचा मुक्काम माऊलीचा मुक्काम हा सासवडमध्येच असेल, मात्र सोपान काकांचा मुक्काम हा पुढच्या गावामध्ये असणार आहे। त्यामुळे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना सोपान काकांच्या पालखीमध्ये देखील शेकडो भाविक म्हणजे जवळपास 113 दिंड्या आहेत आणि त्यामुळे परिसरातील खूप मोठे भाविक देखील सहभागी असतात। माऊलीचा पालखी सोहळा आणि सोपान काकांचा पालखी सोहळा आज या सासवड गावामध्ये असल्यामुळे भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।